आयुष्य म्हणजे एक प्रवास, धावपळीपासून निवांत क्षणापर्यंत. ऑफिसच्या 4 भिंती दिवस सुरू होतो. डेडलाईन्स, मीटिंग्स, कागदपत्रांचा पसारा आणि न संपणाऱ्या जबाबदाऱ्या. दिवसभर कामाच्या तणावात गुरफटून जातो, जणू आपण एका मशीनसारखे काम करतो. पण संध्याकाळी त्या ऑफिसच्या दारातून बाहेर पडतो आणि मग सुरू होतो एक वेगळाच प्रवास, माझा स्वतःचा प्रवास. बाईकवर बसतो, इंजिन चालू करतो आणि वारा चेहऱ्यावर स्पर्श करू लागतो. शहराच्या दिवसाच्या प्रकाशात रस्ते चमकू लागतात आणि मनाच्या कोपऱ्यात साचलेले विचार हळूहळू विरघळू लागतात. जणू दिवसभराचा ताण त्या प्रवासात कुठेतरी पुसला जातो. हा प्रवास फक्त ऑफिस ते घर नव्हे, तर एका जबाबदारीतून दुसऱ्या जबाबदारीकडे जाण्याचा प्रवास. पण घरी पोहोचल्या खरी जादू घडते. दार उघडताच माझी लहानशी गोजिरवाणी मांजर माझ्याकडे धावत येते. दिवसभर मी बाहेर असताना माझी वाट पाहत असते. तिच्या डोळ्यातील माया, तिचं गोंडस म्याव ऐकता दिवसभराचा सारा थकवा एका क्षणात नाहीसा होतो. कधी वाटतं हा संघर्ष, ही धावपळ फक्त जबाबदाऱ्यांसाठी आहे, पण खरं पाहिलं तर या लहानशा सुखद क्षणांसाठी आहे. ऑफिसमध्ये कष्ट करणं, प्रवासात स्वतःला सापडणं, घराच्या शांततेत स्वतःला विसावून देणं, हीच तर खरी आयुष्याची रंगत आहे. कधी कधी वाटतं आयुष्य आपल्याला सतत खाली खेचते. संघर्ष, संकट, थकवा. पण जसं एक नदी कधी शांत वाहते, कधी खडकांवर आपटते, तर कधी ओढ्यातून वेगाने धावते, तसंच आपलं आयुष्यही असतं. त्या खडकांवर आपटल्याशिवाय प्रवाह अधिक ताकदवान होत नाही. प्रत्येक थकवाच्या पलीकडे निवांतपणा असतो आणि प्रत्येक संघर्षाच्या पलीकडे एक सुंदर सुखद क्षण वाट पाहत असतो. तुमच्यासाठी दिवसाचा सर्वात निवांत आणि आनंदाचा क्षण कोणता? माझ्या अशाच अनुभवांचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्टच माझ्या पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा ठरेल.